महिलांच्या आणि मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात, त्यामधून त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो। विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्ञानाचे पसरावे अवघ्या जगात, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या जगात, दीप प्रज्वलनाने करूया आजच्या कार्यक्रमाची सुरुवात। तीन नंबरच्या लाईनवर एका रांगेत बसायचं आहे। देशामध्ये आणि आपल्या समाजामधील काही ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपली जीवन यात्रा संपवलेली आहे। त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आपण 2 मिनिटं उभे राहूया आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल अशी प्रार्थना करूया। ओम शांति शांति शांति। आपल्या भारतीय संस्कृतीने नृत्य खुशी का इज़हार है, यह राधा कृष्ण का प्यार है, आनंद का अनोखा इकरार है, नृत्य सभी कलाओं का निहार है। चला तर बघूया आपल्या समाजातील मुलांचे व महिलांचे टॅलेंट। स्पर्धक इरा स्वप्नील भारंबे। यज्ञा वायकोळे आली का?
नेहल शैलेश वराडे आलाय का? नाही. मराठे पुढील स्पर्धक वीणा प्रशांत बिरुळ. खेलवान
सुगंध घेत चला. कार्यक्रम आहे लहानग्यांचा, जरा टाळ्या देत चला. पुढील स्पर्धक जिज्ञा महेश पाटील. जिज्ञासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. ती एका कळशीवर उभी राहून डान्स करते.
पुढील डान्सर येत आहे केयुरी वीरेंद्र बराटे. And never miss another update. देखो
झगड़ा है साथ फिर भी तगड़ा है, दो कदम चलते हैं तो लगता है आठ है। दो तरह के फ्लेवर 100 तरह के तेवर, दर बदर फिरते हैं जी फिर भी अपनी ठाट है। कभी कभी चले सीधे कभी मुड़ जाए, कभी कभी कहीं टूटे कभी जुड़ जाए, अब शाम शहर के 4 पहर के मूड बदल जाए। कश्मीर तू कन्याकुमारी, उत्तर में दक्षिण को अपना दूना कुमारी। कश्मीर तू मैं कन्याकुमारी, दिल पे चुने जाए तो फिर ये दुनिया सारी चिपक चिपक के चलती है कभी कभी तो राहें। चुने चुने कुछ ऐसे कि लगा हो जैसे कम, डबल डबल होती थी जो कभी कभी तकलीफें, किसी के सामने चलने से हुई हाथ से कम। ओ मेरा 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 किस्सा कभी कभी चलती है कभी कभी रुकती कहानी बेरंगी। कश्मीर में तू कन्याकुमारी, नौ साल की कट गई देखो दूरी भी सारी। कश्मीर तू मैं कन्याकुमारी, 50-50 हर सिचुएशन में हिस्सेदारी। मोहन नृत्य सादर करीत आहे वैष्णवी गणेश खर्चे व समीक्षा। छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग। काळी बुंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना टाळ्या उजवल्या. पाठीशी, आले ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना तिच्या पाठीशी। के मेरे बहन के तेरा कहेंगे खुद को, मेरे दिल की बात जाने कायनात, तेरे दिल की खबर बस मुझको। रंग बिखरा बिखरा सब निखरा निखरा जाए जिधर जिधर ये नैना, मुझे खुद पे नाज हुआ तेरा हाथ रहा अपनी आंसू में ना। मुझे बस कर लेना ना चाह हंस कर लेना, बचारो शहनाई शोर तू मेरी याद चल निकला, चढ़ प्रेम लोर बोतल के जोर कर मेरी दिखला। राजा मैं तेरा कौन तेरे बिन मेरा। पूनम के चांद को घूंघट के नीचे छुपा के लाई तेरे लिए दुनिया से नजरें चुरा के। पीछे हुआ आगे मेरे खाई, तू ही बता जाऊं मैं कहाँ, मुझको दुआ किसकी लगी भाई, आके बता रहा हूँ जो यहाँ। इल्ले फिकर आजा इधर, बीच में लगा ले तू ठुमका। 1 2 3 4 get on the dance floor, 1 2 3 4 get on the dance floor. show it down, hit it, hit it, party, hit it, hit it, gimme, 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 gimme some.
आपल्या लेवा गणबोलीमध्ये आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करण्यासाठी एकांकिका सादर करीत आहे सौ निशा प्रशांत भिरुड. काय म्हणता, बरे आहे ना सगळे? तर हे बघा, आपण सगळे शहरात राहतो, पण आपण जर पाहिलं तर आपली नाळ कुठेतरी शेताशी जोडली गेलेली आहे. आपल्या आई वडील आजी आजोबा कोणीतरी अजूनही आहेत की जे शेती करतायत आणि शेतात काम करतायत. मग तोच रोल आज मी प्ले करणार आहे घरधनींचा. तर आपण सुरू करूया. बापा बापा काय करू माय, हा पांड्या पाय. अरे पांड्या, अरे का रे त्या गावला, अरे त्या गावला तिकडे टाकायच्या होत्या, तुला तिकडे टाकल्या. हा पांड्या काय करतो, गावला पेपर टाकत नाही. मी ना त्याला तरी सांगलंय बरं, ते तिकडे टाक तरी बी ऐकत नाही तो. ओय इकडे का रे भो, का सकाळी सकाळी मूत पी आलाय तू. माय मी बी आले कितल्या जरा सांगते, या पांड्याला ना पैसे नका देत जाऊ तुम्ही, हप्त्याला देत जा, पण ऐकत नाही हे बी. हे बाय भो, तुला सांगी ठेवते मी, परत असं नको करत जाऊ बरं. तू जाय तिकडे ते गावला टाक. काव बहीण, हे आत कुठे चालली तू ही? तो थोबाडच चालतं पटर करायला, नुसतं थोबाड नको चालवू, हात बी चालव ना जराशे, हातनी चालवता. या बाया काय करता, आत मागे ठेवता, आपणच कितलं पुढे जाणार आहे, यायनं बी थोडस पुढे जायला पाहिजे ना. नाही पण असं नाही करत, हात चाल. हॅलो, काय रे बेटा, बरी आहे का? चांगलं आहे ना सगळं? काय म्हणती, सासू काम करायला लावते गैर? माय लेकले इथलं काम करायला लावतं, 3 महिनेच झाले बारे लग्नाले, आणि काम करायला लावते, गैर काम करायला लावते का? पाय ना माय कसे लोक आहे, गैर हौशी आहे म्हणत. हा, आणि फिरायला नेलं जवळ ना, कुठीच नेलं फिरायला. ओ माय, काय म्हणती सासू आली तुझी, जाऊ दे ठेव फोन. काय विचारती व माय सुमे, काय सांगू बहीण तुले, लग्न करायच्या टाइमाले हे लोक म्हणत आम्ही गैर हौशी, आमच्या घरी तसं आमच्या घरी तर तसं, अन कमाया लेकले फिरायला बी नेवा ना. हे बाय, मी बी या पोरले सांगत होती, इथले शेतकऱ्याचे स्थळ येत होते मोठे, पण नाही म्हणे, इले तर शहरातच जाणं होतं ना. पोरी बी का ऐकता नाही आता बिलकुल. मी सांगत होती तिले, पण नाही म्हणे, ते गेली तरी शहरात आता लग्न करायच्या टाइमाले म्हणत ते. हे बा, आम्हाला काहीच नको, फक्त लग्न काढी द्या, आम्हाला काहीच नको, फक्त लग्न काढी द्या. मग नंतर जवयाचं मानपान बी नाही करणार तुम्ही. असं करत सुमे, तुझ्या काकानं की नाही 5-10 लाख खर्ची टाकले बहीण, कर्ज बाजारी वही गेले, आता ते 5-10 लाखात चाललं गेलं लग्न पुरं. ओ बहीण, आणि तू ऐक न कानानं, हात चालव ना, थोबाड काय माझ्याकडे टाणी राहिली आहे, आत मागे राही जाईन सगळी, घे पुढे पटापट, इकडे थोबाड चालू. अरे बापा, ओ पांड्या, या गावल्या का तुझ्या बा टाकीन, अडी पडले का माझ्या केवढ्या गावल्या झाल्या त्या, ये इकडे. हे पाय भो, तुला सांगी ठेवते आहे, कालदी कधी जर तू हे मूत पी आला ना, तू थोबाड फोडी टाकीन बरं, मी पुरं थोबाडा फोडी टाकीन. हे बाय भाऊ, काम करायचं, कामाच्या टाइमाला काम करायचं, आणि तुम्ही ना जर याले पैसे दिले तर पहा मग, तुम्ही आहे ना मी आहे. कसं असतं, गलीतल्या लोकांना बी म्हणाले पाहिजे ना, हा पांड्या गैर काम करतो, गैरा चांगला आहे. तू कधी असा करत राहिला तर लोक काय म्हणतील, जन्माला आला हेला आणि पाणी वाहता मेला. अरे भाऊ, हे पाय, तू आहे ना चांगलं काम कर बाबा. आमच्या बी घरी कोण आहे आता, तुम्हाला सांगू का, माझ्या लेकचं लग्न होई गेलं, लेकाले वारी भेटणार नाही म्हणून त्याला बी पुण्याला पाठवून दिलं. मी ना म्हटलं, जाय भाऊ, तू काय अडी करशील, नोकरी करशील तर वाहारी भेटीन. आता लोक बी पुण्याले, वाहारी बी पुण्याले, आणि पोर मुंबईला ती टाकली. पोरले म्हणत होती जोय राहीन तर आपल्या घरी जाईन. आता काय हे, आणि मी
आम्ही दोन्हीचे दोन्ही असे शेतात काम करतो. मग काय करसान असं वाटत होतं की शहरात बी राहायला लोक तर 2-4 दारी येईन घरी, त्याला धिंडे खावाडीन, बिबडे खावाडीन, सगळं खावाडीन. पण काय करता तुम्हाला सांगते, माही वारी अडी यालेच पाहत नाही. वारीले सुट्ट्या असल्या की ते म्हणते फिरायला चला तडी काय करणार, गावाकडे जायचं, मी नाही येणार तिकडे, मला कधी रांधता बी येत नाही ना उमजत बी नाही. आता आपल्याला तर मालूम आहे ना सगळं. मग कसं असतं, आपल्या पोऱ्याकडे पाहिसं गपचूप बसवा अडी तर आपल्याला राहणंच आहे खेड्यात आणि काम बी तर करणंच आहे. मग कसे आता शेतामध्ये ओ सुमे तुला मालूम आहे का, अरे ते आपले वांगे लावलते ना आपण, बहीण मी ना म्हटलं काल ती तोडे घेऊ, पण लहाने होते, म्हटलं 2-4 दिवस आहे ना घी गेलं व माय कोणी ते घे लोक आहे ना शे का बघी जाता काय मालूम. पण हे पाय बहीण, आता मी काय करीन पाहिनच कोणाच्या गलीत जाईस अशा गाया देईन ज्याचे कोणाच्या असतील ना अशा गाया जर नाही दिला तर मग काय गाया ऐकीस आणि लोक दुसऱ्यांदा म्हणजे जाऊ देव माहिती काही रे गाया देते म्हणून नेता तरी नाही. आणि कधी आपण काहीच बोललो नाही ना, हे तर मला म्हणत राहता काय फायदा, आता चाललं तर गेला कशाला गाया देते कशाला. पण मग आपण कधी असं गप्प बसलं तर हे लोक काय करतील सगळंच घे जातील. कमीत कमी हे बाई गाया देते म्हणून नेता तरी नाही नंतर. म्हणून काय आहे मी आता पाय संध्याकाळी पाहिनं तू अशा गाया देईन जिनं कोण नेलं शिन्न तिचं सगळं भरीत खराब होई जाईल, बिलकुल चांगलं होणार नाही तिचं भरीत. आता आपण काय करू, एवढी आत घी टाकू आणि मग जी घेऊ. काल ती मीनं बी भरीत केली तर माय मग उरल तर भरीत. मग आता त्या भरताच्या भाकरी जाणेला आहे मीनं मस्त आणि ठेचा बी आणलेला आहे, तर भरताच्या भाकरी आणि ठेचा गैराय माय अजून. आपण एवढी आत घिसंची घेऊ हात चालव पटापट. ओ पांड्या हे पाय भाऊ एवढ्या गावल्या आहे ना पटपट टाकी घ्या, आता कधी चपला तू झाडाच्या खाली जायचं तर पाय मग मी तेव्हा काय करते. धन्यवाद. सर्वांना आपल्या आपल्या मूळ गावाची आठवण आलीच असणार सर्वांना. पूर्वीच्या काळी मुलगी जन्माला आली की घरातील मंडळी खूप नाराज व्हायची. तिचे लग्न जमवणे व करणे खूप कठीण झाले होते. त्या काळी ज्योती म्हापसेकर यांनी मुलगी झाली हो या नाटकद्वारे स्त्री जन्माविषयी जनजागृती केली आहे. आजच्या काळात मात्र मुलांचे लग्न जमवणे कठीण झाले आहे, म्हणून त्यांच्या नाटकावर आधारित सामाजिक विषयावर लघुनाट्य सादर करीत आहे आमच्या बहिणाई मंडळाच्या सख्या मुलगा झाला हो. लेखिका सौ निशा प्रशांत भिरूड, सौ देवयानी रवींद्र भिरूड. पात्र परिचय सुशीला. MA मुलीची आई सौ रितू अजित पाटील. केला होता नवस मी अंबाबाईला, आता तरी मुलगी दे ग मला, खना नारळांची ओटी वाहीन तुला. अगं असं का म्हणते तू? अगं काय सांगू तुला, पुन्हा मुलगा झाला मला. अररररर मुलगा झाला आता काय मी करू, मुलगा झाला आता कुणाला सांगू, मुलगा झाला आता काय मी करू, मुलगा झाला हो. अगं पण तुझं बाळ तर अजून पाळण्यात आहे, तू आतापासून कशाला काळजी करते? अगं पण तयारी आतापासूनच करायला हवी ना. त्याचं कारण तरी काय? हे बघ, मुलगा झाला त्याला उच्च शिक्षण द्या, त्याला चांगल्या पॅकेजची नोकरी शोधा. चांगलं पॅकेज म्हणजे 8-10 लाखाचं नाही, चांगलं 15-20 लाखाचं पॅकेज हवं. तो मुंबईत असेल तर मुंबईत घर हवं, तो पुण्यात असेल तर पुण्यात घर हवं, त्याच्याकडे महागडी कार पण हवी. पण अजून खूप वेळ आहे त्याला.
अगं पण आताच बघ तू, श्रीमंत बाप म्हणतो मला श्रीमंत जावई हवा, गरीब बाप पण म्हणतो मला वेल सेटलच जावई हवा. आता तूच सांग काय करायचं मुलाच्या आई वडिलांनी. मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश जावळे व श्री अरुण करंडे यांना विनंती करतो की प्रमुख पाहुण्यांना घेऊन स्टेजवरती यावं. पुढच्या मान्यवरांना येण्याची विनंती करावी. माननीय सौ पद्मजाताई बढे, कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. असे कर्तृत्व आयुष्यात जी माणसे मोठी होतात, जी माणसं संकटांना तोंड देतात ती मोठी होत असतात. माणूस केवळ बोलण्याने यशस्वी होत नाही तर त्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्न करावे लागतात. असेच आपले नाशिकमधील आपल्या समाजाचे मोठे महान उद्योजक श्रीयुत रवींद्र झोपे सर यांना मी अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करते. सूत्रे मी सौ सारिका जावळे यांच्याकडे देत आहे. येथे जुळून येती साऱ्या आपल्या भेटी गाठी, चला बांधूया येथेच आपल्या रेशीम गाठी. म्हणूनच सर्व मान्यवरांचे रेशमाने विणलेली शाल व श्रीफळ देऊन सत्कार करूया. सौ पद्मजाताई बडे यांचा सत्कार सुरेश काका जावळे करतील. सार्थक नेते यांचा सत्कार अरुण करंडे काका करतील. किसन वराडे सर यांचा सत्कार सौ सुप्रिया लोखंडे करतील. लोमडे यांचा सत्कार लक्ष्मण बोरवले करतील. समोर जे उभे त्यांनी कृपया खाली बसून सुनील पाटील यांचा सत्कार दिलीप भारंबे करतील. दिगंबर सांडे यांचा सत्कार शरद झांबरे करतील.
राजेंद्र प्रभाकर महाजन यांचा सत्कार अनिता चौधरी करतील. राजेंद्र प्रभाकर महाजन यांचा सत्कार अनिता चौधरी करतील. किरण पोपट चौधरी यांचा सत्कार अनिता चौधरी करतील. सौ निशा पाटील यांचा सत्कार श्रीमती सुरेखा महाजन करतील. अमोल बणे यांचा सत्कार अरुण करांडे करतील. आम्ही ज्येष्ठ पण आहोत कुटुंबात श्रेष्ठ अशा ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आपण इथे करणार आहोत. श्रीमती रजनी राजाराम राणे यांचा सत्कार पद्मजाताई पडे करतील. सुभाष गिरधर सरोदे त्यांनाच विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांना प्रलोभन देणं गरजेचं असतं आणि प्रलोभन म्हणून हे बक्षीस सुद्धा तितकंच महत्त्वाचं. पूर्वा तुषार, रेश्मा संदीप बोरोले, तेजस हेमराज पाटील. रेश्मा संदीप बोरोले 94.20%. तेजस हेमराज पाटील. विद्यार्थी चेतन पाटील 93.40%. हर्षित चेतन पाटील. समीक्षा दिनेश काचणे 93. धन्यवाद ताई. रूड श्रेया संदीप बिरूड 93.20%. श्रेया संदीप पार्थ 10%. पार्थ देवेंद्र येवले. सिद्धेश संजय वाणी 86%. सिद्धेश संदेश वाणी 86%. सिद्धेश संजय वाणी आलाय का? योगेश राजाराम पाटील 85.80%. 82.33%. पीयूष संजय फेगडे 82.33%. पुष्कर गिरीश चौधरी. पुष्कर गिरीश चौधरी. पीयूष संजय फेगडे 82.33%. ही इयत्ता 12वीची बक्षीस वितरणाची चालू आहे. पीयूष संजय फेगडे 82.33%. अथर्व गिरीश भारंबे
82.33%. अथर्व गिरीश भारंबे 82.33%. नेत्रा राजेंद्र पाचपांडे 81.15%. अथर्व मितेश सुरेश पाटील 75.33%. मितेश सुरेश पाटील 75.33%. कनिष्का संदीप बोरोले IT 8.89. पुष्पक सुनील राणे प्रतीक देवेंद्र नेमाडे 7.86. स्नेहल नितीन लोखंडे कॉम्प्युटर 7.81. 7.65. IT 7.65. लोकिता रमेश वायकोळे 8.54. खुशबू ललित चौधरी MSc 76.68. चित्रा प्रदीप धांडे B.Pharm 76.68. गायत्री उमाकांत सरोदे BCA 7.75. गायत्री उमाकांत सरोदे 7.75 BCA. चैताली अरविंद जावळे. अंकुर तुषार करंडे फर्स्ट प्राइज इन स्पेस. ईशान किशोर पाटील वेदश्री पीयूष चौधरी A1. सिद्धी ज्ञानेश्वर वराडे हर्षल निलेश वराडे इयत्ता 2री इयत्ता 3री. आर्या पराग नारक आर्या अपूर्व तुषार करंडे मोहित जितेंद्र चौधरी इयत्ता 8वी 82.50. इयत्ता 9वी भार्गवी ललित चौधरी 85.67. मी श्री SU पाटील दादा यांना बोलवत आहे. कार्यक्रम अजून चालू आहे. कृपया नम्र विनंती आहे की कृपया फक्त ज्येष्ठ नागरिकांनी भोजनाला जायचं आहे. आता आपल्या मंडळात जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, पंख होने से कुछ नहीं होता, हौसले में उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है.
द्वितीय क्रमांक नेहल शैलेश वराड, मिताली प्रवीण पाटील हिचा पुढील स्पर्धा बाहेर उभे असलेल्या लोकांनी मध्ये बसून घ्यायचे. कार्यक्रम चालू आहे. आहे केयुरी वीरेंद्र बराटे हिचा गौरव श्री दिगंबर दांडे सर करतील. सगळे यांचा गौरव श्री सुनील पाटील सर करतील. सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ श्री अनिल पितांबर भिरूड यांच्याकडून बक्षीस देण्यात आले. एकांकिका स्पर्धेमध्ये टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. सगळ्यांनी जोरात व्यक्तिमत्व आणि त्यासोबतच सूर्याचे तेज असलेले व सदैव दादा महाराष्ट्र राज्य शिक्षण सेवा गट अधिकारी श्रेणीमधून शिक्षक, उपनिरीक्षक, प्राध्यापक, संशोधन अधिकारी, मूल्यमापन अधिकारी असे एकूण 33 वर्ष सेवा करून वरिष्ठ अधिवक्ता पदावरून सेवा. पाटील दादांना आपले 2 शब्द बोलायला विनंती करते. मातृमंडळ नाशिक रोडचे अध्यक्ष श्री जावळे सर, त्यांची समस्त कार्यकारिणी, उपस्थित मान्यवर आणि या कार्यक्रमाचे खरे कार्यक्रम बिंदू समाजबंधू भगिनी, प्रथमतः मी आनंद व्यक्त करतो की ते 2018 पोलीस उपाधीक्षक DYSP कणकवली सिंधुदुर्ग येथे कार्यरत. 2018 ते 2021 सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे. 2021 पासून ते आजपर्यंत उच्च न्यायालयाने उत्कृष्ट गुन्हा अन्वेषण करिता आयडियल टेस्ट मधून प्रशंसा केली आहे. 2021 केंद्रीय गृहमंत्री पदक प्राप्त झाले आहे. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, वेळेच्या अभावी मी सगळ्यांची नावं घेणार नाही, भावना समजून घ्या. आणि उपस्थित आज जसा युवक दिन आहे तसंच जिजाऊंचा जन्मोत्सव पण आहे आज 12 जानेवारी. त्यामुळं हिंदवी स्वराज घडवणाऱ्या आणि शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या आणि शिवाजी महाराजांच्या मत हिंदवी स्वराज निर्माण करण्यासाठी ते स्वप्न रुजू केलं त्यांनी. तर अशा जिजाऊंना माझा प्रणाम. आणि ह्या सगळ्या आमच्या जिजाऊच आहेत जे आपल्या मुलांसाठी धडपडतात आणि या ठिकाणी हजर आहेत. तसंच लेवा समाजाचे सगळे कर्तृत्ववान पुरुष. सगळ्यांना फक्त डॉक्टर आणि इंजिनियर जावई हवा असतो. थोडं दुसऱ्या विषयात पण जाऊन बघायचं, म्हणजे आपल्याला लग्न करणे सोपं जाईल. धन्यवाद ताई. आपलं गुणवत्तेविषयी सतत आग्रही असणारे, इतरांना कर्तव्याप्रती प्रेरणा देणारे असेच आपले आजचे अतिथी महान उद्योजक श्री देवेंद्र राणे यांचा परिचय करून देत आहे सौ सारिका अनिल जावळे. श्री देवेंद्र सुधाकर राणे दादा यांची स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या नावाने त्यांची कंपनी असून ते स्लायडर, ABB, अँकर, पॅनासॉनिक, लिग्रँड अशा इलेक्ट्रिक कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर. दादा
यांचा परिचय करून देत आहे सौ सारिका अनिल जावळे. यांचा एक आदर्शवंत तसेच प्रेरणादायी जीवन प्रवास. दादा मूळचे निंबोरा येथील